नमस्कार, मी वैष्णवी. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आतापर्यंत घडलेल्या जालन्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. सविस्तर बातम्या. छत्रपती संभाजीनगर ते जालना या महामार्गावरील शेलगाव परिसरामध्ये महिको कंपनीसमोर कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार रस्ता दुभाजकाला धडकून रस्त्याच्या कडेला उलटली. हा अपघात रविवारी 3 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडला. या अपघातामध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, पण कारचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 3 ऑगस्ट रोजी दुपारी छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे येणारी सुसाट कार अनियंत्रित झाल्यानं रस्ता दुभाजकाला धडकून रस्त्याच्या कडेला उलटली. छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील महिको सीड्स कंपनीसमोर हा अपघात झाला. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कार चालकाने अपघातानंतर नंबर प्लेट काढून घेत पोबारा केला, मात्र कारचा क्रमांक MH281717 असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मदत कार्य केले. सर्वोच्च न्यायालयानं ऑनलाईन गेम आणि जुगार ॲपची गंभीर दखल घेत देशातील सर्व राज्य सरकारांना तसेच रिझर्व्ह बँक, ईडी ट्राय, त्यासोबतच गुगल इंडिया, ॲपल इंडिया, ड्रीम11 आणि यांसारख्या कंपन्यांना नोटीस बजावल्या असून स्पष्टीकरण मागितलं. भारतीय सांस्कृतिक मूल्यांवर घाला घालणाऱ्या या ऑनलाईन गेम आणि जुगाराच्या उद्योगावर कठोर कारवाई होईल असा ठाम विश्वास ॲडव्होकेट अश्विनी महेश धन्नावत यांनी व्यक्त केला आहे. सर्व पालकांना विनंती करण्यात येत आहे की आपल्या मुलांकडे लक्ष द्या. ते जे काही आर्थिक व्यवहार करत आहेत, ऑनलाईन गेम खेळत आहेत, त्यांच्याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन आणि पालकांनी पुढे येऊन सरकारवर दबाव टाकून या ऑनलाईन गेमवर कायमची बंदी घातली पाहिजे. पालकांनी आपल्या घरातील मुलांवर विशेष लक्ष ठेवून त्यांचे मोबाईल व्यवहार तपासावेत आणि समाजात जनजागृती करावी असं आवाहन ॲडव्होकेट अश्विनी महेश धन्नावत यांनी केलं आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने बऱ्याचशा राज्य सरकारला तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ड्रीम11 ह्या अशा बऱ्याचशा कंपनींना नोटिसा बजावल्या आहेत. ह्या ज्या ऑनलाईन गेमिंग्स वगैरे सुरू आहे त्याच्यावर त्यांनी कारवाई करायला सांगितली आहे, चौकशी करायची. कारण बऱ्याचशा ज्या ऑनलाईन गेमिंगमध्ये पैशांशी संदर्भात व्यवहार होत असतात. मुलं जे ऑनलाईन गेम खेळतात, बेरोजगार मुलं याचे बळी पडतात आणि तसेच शाळकरी मुलं सुद्धा ह्याचे बळी पडतात. मुलं अभ्यासासाठी कोविडमध्ये आपण पाहिलं की त्यांना फोन मिळाला, पण त्याचा आता दुरुपयोग हा ऑनलाईन गेमिंगमध्ये होत आहे. बरेचसे जे घरातले सिनियर सिटीजन असतात त्यांना माहीतही नसतं की त्यांचे पैसे मुलं ऑनलाईन गेमिंगच्या रिचार्जमध्ये उडवत आहेत. मग आपला एक खूप मोठं दुर्भाग्य आहे की आपल्या पिढीला आपण मोबाईल हातात दिला आहे, तो ज्या कारणासाठी दिला तो उपयोग न होता व्यसनाधीन मुलं होत आहेत ऑनलाईन गेमिंगच्या. आणि आपण पाहतो की सोशल मीडियावर पण बरेचसे जे अभिनेता आहेत, प्रसिद्ध अभिनेता, ते ॲड करतात की तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकतात. मग एक तर हे मुलांना हे बेरोजगार करण्याची ही पद्धत झाली की तुम्ही कमवू नका, काही काम करू नका आणि ऑनलाईन गेम खेळत खेळत तुम्ही पैसे कमवू शकतात. ही चुकीची ॲड हे पसरवतात, हे सुद्धा चुकीचं आहे. ह्यावर आता ज्या नोटिसा बजावल्या आहेत, आता हे नुसतं चौकशीपुरतं मर्यादित न राहता त्यांच्यावर गुन्हे सुद्धा नोंदवण्यात येणार आहे. माझे हात जोडून सर्व पालकांना विनंती आहे की तुम्ही आपल्या मुलांकडे लक्ष द्या. ती जे काय आर्थिक व्यवहार करत आहे ऑनलाईनमध्ये ते त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि तुम्ही पुढे येऊन सरकारवर दबाव टाका की यांच्यावर तुम्ही गुन्हे नोंदवा आणि हे ॲप याच्यावर बंदी आणणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला भविष्यात एक मोठी पिढी मिळणारच नाही आणि ती पूर्ण पिढी बर्बाद होऊन जाईल. तर माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की ह्याकडे त्वरित आणि तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. थँक्यू. जालन्याच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांचं भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. जालना जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचं आज भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. यावेळी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संध्या संजय देठे, माजी नगरसेविका तथा जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा जालना, अरुणा शिवराज जाधव, सरचिटणीस भाजप महिला मोर्चा शारदा शरद काळे, तालुकाध्यक्ष महिला मोर्चा जालना वैशाली बनसोडे, चिटणीस वंदना ढगे, चिटणीस भाजपा महिला मोर्चा अर्चना सोसे आदींची उपस्थिती होती.
खेलो इंडिया तायकांदो या स्पर्धेमध्ये जालना जिल्ह्यातील 2 मुलींनी बाजी मारली। नागपूरमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये अंकिता सूर्यवंशी आणि ओवी मांगडे या 2 मुलींनी सुवर्ण पदकही मिळवली आहेत। 31 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र शासन यांच्या अधिपत्याखाली केंद्र सरकारच्या खेलो इंडिया धोरणामध्ये सामील केलेल्या तायक्वांदो या खेळाच्या स्पर्धा नागपूर इथे संपन्न झाल्या आहेत। या स्पर्धेमध्ये जालन्यातील तायक्वांदो असोसिएशन जालना जिल्हा यांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता। या स्पर्धेमध्ये अनुक्रमे जिल्ह्याला 2 सुवर्ण पदक प्राप्त झाले आहेत। सुवर्ण पदक प्राप्त करणारे खेळाडू हे महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रीय स्पर्धा खेलो इंडिया यामध्ये नेतृत्व करणार आहे। पदक प्राप्त खेळाडू अंकिता सूर्यवंशी आणि ओवी मांगडे या स्पर्धेच्या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन जालना जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्या आहे। यावेळी संघटनेचे सचिव सचिन आर्य, कोषाध्यक्ष अशोक पडूळ, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट लक्ष्मण उडान, हिंदू महासभेचे धनसिंग सूर्यवंशी, माजी नगरसेवक रमेश जाधव, संतोष कराळे, शैलेश देशमुख, वरिष्ठ पत्रकार विजय कमळे पाटील, जिल्ह्याचे प्रशिक्षक मयूर पिवळ, सचिन गादेवाड, ज्ञानेश्वर मोरे, आंतरराष्ट्रीय पंच पवन झोल आणि पालकवर्ग यांची उपस्थिती होती। जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त आणि निर्बीजीकरण करण्यासाठी महानगरपालिका लवकरच कारवाई करण्याच्या तयारीत आहे। आगामी 15 ऑगस्ट पासून या कारवाईला सुरुवात करण्यात येईल अशी माहिती आता समोर आली आहे। जालना महानगरपालिकेद्वारे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त आणि निर्जीवीकरण आणि संकल्प करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून जालना शहरातील अग्निशमन विभागाच्या मुख्य कार्यालय शेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याचबरोबर त्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी पत्र्याचे शेड उभारून त्याभोवताली तारेचं कुंपण, त्यामध्ये निर्बीजीकरण करण्यासाठी छोट्या छोट्या रूम आणि त्यांचे पिंजरे, त्यासोबतच आणखी काही सामग्री बऱ्यापैकी 80 ते 85% काम पूर्ण झालं असून येणाऱ्या 15 ऑगस्ट पर्यंत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त आणि निर्बीजीकरण करण्यात येणार असल्याचं सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांनी बोलताना सांगितलं आहे। जालना शहरातील जे काही मोकाट कुत्रे आहेत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने काही शेड उभारणी किंवा काही असं कोंडवाडा तयार करण्यात येतो, काय सांगा? हो, जालना महानगरपालिकेद्वारे मोकाट कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्यासाठी ऑलरेडी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे। त्याला वर्क ऑर्डर देऊन 2 महिने झालेले आहेत, परंतु ते निर्बीजीकरण करण्यासाठी जे आवश्यक असं इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते आपल्याकडे नव्हतं। ते आपण फायर स्टेशनच्या शेजारी उभं केलेलं आहे। त्यामध्ये शेड, त्याच्या भोवताली कुंपण आणि त्यामध्ये निर्बीजीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या रूम, ओटी आणि त्याचे पिंजरे आणि इतर आवश्यक साधन सामग्री असे एकंदर शेड उभं राहणार आहे। त्याचं बऱ्यापैकी 80 ते 85% काम पूर्ण झालेलं आहे आणि उरलेले 10 ते 15% काम हे 4 ते 5 दिवसात पूर्ण होईल आणि सदर निर्बीजीकरणाचं काम आपण 15 ऑगस्ट पासून सुरू करणार आहोत। आणि या बातमीसह वेळ झाली आहे बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची। पाहत रहा MCN न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग,
अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा. डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान. रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे.